ये काय असं का बोलतीस तू? पाणी गळ्यापर्यंत आलं जॅक. काय बोलती? जॅक आता आपण दोघं मरणार का जॅक? नाही नाही मी मरेन, तू नाही मारायचं. काय? अरे तू मेलीस तर आपलं प्रेम कसं जिवंत राहील? नाही नाही मी उडी टाकतो, म्हणजे वजन हलकं राहील. हा तू तरी जगशील. नाही जॅक, प्रेम जगलं पाहिजे. जॅक मला सोडून नको जाऊ जॅक. जॅक जॅक don't go जॅक. जॅक सांभाळून जा जॅक. जॅक जॅक हो जॅक. जॅक मी मरतो, तू मी नका मरतो, मारू तू नाही जॅक. मारायचं. नाही जॅक, जर तू मेलास तर मीच खुणासाठी जगू जॅक. मी पण मरते जॅक. नाही, नाही. I can't live without you जॅक. नाही, नाही. थांब एक मिनिट, ह्याला धर. थांब धर इकडे थांब. मी दे हात दे जॅक. कंटिन्यू तिला बरं पडेल. असं नाही. मी पण हे विष पिऊन मरते जॅक. नाही Thank you. आता मी तरी जगून काय करू? मी पण मरतो. जमीन पहिला किनाऱ्यावर आलो की काय? काय भाव कधी येलास? आयला मी कणकवलीला पोचलो. काय बोलता कसा बरा ना? हाऊस कशी आहे माझी? थांब फोनच करते हाऊसची. हा थांब हा येईल मी. हा यांचा काय नाही, आपलं येतोय मी. पिटी आणि भात केलंस ना? हा येतोय चल चल. एकदा जोरदार टाळ्या. तर आम्ही हॉलिवूडचा एक सिनेमा तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला. संजय सर, तुम्हाला कसा वाटला? आउटस्टँडिंग. मला तुम्ही जामच आवडता आणि तुम्ही जे करता ते मला आवडतं. कमाल. वा 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 वा. अमेय सर, तुम्हाला कसा वाटला हा मराठी केलेला टायटॅनिक? अप्रतिम केलं होतं आणि हे सगळे ठार वेडे आहेत. वा वा. आणि इकडे हे दोघे पण फार हसत होते. वैभव, मला खूप मजा आली आणि प्रार्थनाचं पण ते आमच्या दोघांची ती सेम कंडिशन होती. आम्ही हसून हसून गाल दुखतायत. पण एक मी सांगतो, हा संजय दादा जितके संजय दादा नाही तितका कुशल संजय दादा असं हळूहळू आता तोच जास्त वाटायला लागला असं झालं इथे खरं तर. आणि प्रार्थना आज नॉनस्टॉप म्हणजे अरे आणि ते तात्याने जे आहे ना, मी तिथूनच इमॅजिन करायला लागली होती की पुढे काय असेल. आणि कमाल म्हणजे मी थांबलेच नाही, म्हणजे अजून आवाज बसला मला. वा वा. धन्यवाद. नेहा, काय सांगशील यातल्या भूमिकेबद्दल? सानिका नावाची मुलगी आहे, लॉयर आहे, खूप विचारी आहे, पण काहीही निर्णय घेता येत नाही तिला. ती फक्त विचार करत राहते. ती वेडसर आहे थोडीशी. ती सतत प्रेमात पडते, सतत ब्रेकअप करते, त्याचं डिप्रेशन येतं, मग काम बंद करते, त्या डिप्रेशन ते सेलिब्रेट करत बसते. आणि अशी इम्बॅलन्स्ड एक मुलगी आहे जिला प्रेम हवं आहे सारखं. वा वा वा. अमेय सर तुमच्याकडे येणार आहे आणि रेडीमिक्स बद्दल काय सांगाल? काय वेगळेपण आहे? रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म ही मला करायची होती आणि मला माहिती आहे की रेडिमिक्सचा सिनेमा हा यूथ लकीच्या बरोबरीने भरभरून सिनेमागृहात जाऊन बघेल. वा 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 वा. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांच्यावर आमचं खूप प्रेम आहे, सुनील तावडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल, रेडीमिक्स बद्दल? मी त्याच्यामध्ये जो ब्रँड आहे ज्या सलूनचा त्याचा मॅनेजर आहे आणि तो खूप पर्टिक्युलर असतो त्याच्या फ्रँचायझी देण्यामध्ये. जेव्हा तो फ्रँचायझी देतो ह्या लोकांना, हिरोईन्सना, तर तेव्हा तो पर्टिक्युलर असतो की हे असंच व्हायला पाहिजे आणि ती तसं होत नाही आणि त्यामुळे तो रागवतो, भडकतो, पण तो थोडासा इमोशनल पण आहे. अशी ती थोडंसं कॅरेक्टर आहे. वा 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 वा. यानंतर येणार आहे दीप्तीकडे. तुम्ही तर म्हणालात की तिला तुम्ही साऊथमध्ये बघितलंय, मग तू साऊथपासूनच सुरुवात केलीस?
हो, माझं डेब्यू मूवी मल्याळम मूवी होतं. अच्छा, तू जी व्यक्तिरेखा साकारतेस ती कशी आहे? माझं कॅरेक्टरचं नाव जिया आहे आणि जिया ही एक खूप आजची काळाची मुलगी आहे. रिलेटेबल कॅरेक्टर आहे. शी इज व्हेरी मच लाईक वन ऑफ अस. सेन्सिटिव्ह आहे पण स्ट्रॉंग पण आहे आणि ॲज दादा सेड शी डझंट हॅव इनहिबिशन्स. तर अशी कॅरेक्टर आहे, कॉन्फिडंट, डॅशिंग. वा. अभयकडे मी आता येणार आहे. अभय, काय सांगशील? मी साऊथमध्ये काम नाही केलं. माझी मराठीच फिल्म आहे आणि मी मराठीच आहे. मी खूप आधीपासून मराठी फिल्मच काम करतो. पण गंमत अशी आहे की मी खूप प्रायोगिक इंडिपेंडेंट सिनेमे खूप काळ केले. तर आत्ता जेवढे लोक बघायला आले तेवढेच सगळे मिळून ते सिनेमा बघायला आलेले होते. तर त्याच्यानंतर डिरेक्टली दादांचा सिनेमा म्हणजे खूपच वेगळी गोष्ट होती माझ्याकरता. लकी म्हणजे मी लकीचं काम करतो आहे सिनेमामध्ये. तर त्याची गंमत अशी आहे की तो त्याच्या मित्रांकरता आणि त्याच्या फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांकरता लकी आहे, स्वतःकरता लकी नाही आहे तो. तर म्हणजे त्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असली की बरोबर अनलक म्हणजे त्याचं नशीब कुठेतरी आडवं जातं आणि गोष्टी चुकीच्या घडतात. संजय जाधव यांच्याबरोबर तू काम करत होतास, मग त्यांनी दिग्दर्शन करताना काही अशा टिप्स दिल्या की लकीची एंट्री अशी वगैरे होणार वगैरे असं? मला असं वाटतं की नटाला आयुष्यात जी काही स्वप्न असतात, ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या सगळ्या त्याला संजय जाधव यांच्या एका सिनेमात करायला मिळतात. वा. आर्याकडे आता येणार आहे. तुझा आवाज आहे या सिनेमातल्या गाण्यांना, काय सांगशील? रेडीमिक्स ही एक रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे, जसं आत्ता ह्या सगळ्यांनी सांगितलं. आणि रोमॅन्टिक फिल्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक अविभाज्य भाग असतो ते रोमॅन्टिक गाणं असतं. आणि मला खूप छान वाटतं आहे की मी ह्या सिनेमासाठी एक खूप गोड आणि मेलोडियस रोमॅन्टिक गाणं गायली आहे, जे अर्थातच अविनाश दादा, विश्वजित दादा यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि अश्विनी शेंडे हिने ते गाणं लिहिलं आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू खूप छान गातेसही आणि चांगला अभिनय सुद्धा करतेस. थँक्यू. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेकडे वळण्याची. कालच्या भागात आपण काही स्पर्धकांना भेटलोय, आजच्या भागात आपण बाकीच्या स्पर्धकांना भेटूयात. सुरुवात करूयात होऊ दे व्हायरलला. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे होऊ दे व्हायरलच्या आजच्या भागामध्ये. तर आता सुरुवात करूया आजच्या स्पर्धेला. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका डॉनच्या अड्ड्यावरती आणि ह्या डॉननी किडनॅप केलंय एका सिने अभिनेत्रीला. आणि ती अशी तशी कोणी नाहीये, ती आहे आलिया भट. तर बघूया आता आलियाची सुटका कशी होतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा सदामते सांगलीहून आणि अभिजित रोकडे कोल्हापूरहून.